मी हुमरे बापूसाहेब, आपलं दैनिक संघर्षवादा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण गेवरा तालुक्यातील रामपूर या ठिकाणी आहोत। रामपूर या ठिकाणी गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे। या ठिकाणची काय आख्यायिका आहे, या ठिकाणी यात्रा महोत्सव कधीपासून सुरू झालेला आहे आणि याची देखरेख कुणाकडे आहे, आपण सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर या ठिकाणी रामपुरीचे माजी उपसरपंच आहेत पवारसाहेब, आपण त्यांची सविस्तरपणे माहिती करून घेऊयात। पवारसाहेब, आपला परिचय सांगा अगोदर। मी सयाजी अर्जुनराव पवार, माझे उपसरपंच। बरं, कधीपासून इथं यात्रा महोत्सव सुरू झालेला आहे आपला? 28 वर्ष झाले अखंड हरिनाम सप्ताह होत आहे। 700 वर्षापूर्वी 28 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह आहे। हां, आणि इथं त्रिविवेकानंद स्वामी महाराज यांची पुण्यतिथीनिमित्त आणि श्री लिंबराज महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त एक कार्यक्रम आहे। लिंबराज महाराज यांच्याविषयी काय माहिती सांगू शकता का तुम्ही आम्हाला? लिंबराज महाराज बरं, आपला परिचय सांगा अगोदर। माझं नाव रावसाहेब शाहूराव कुलकर्णी, बरं, राणा रामपुरीचे आहेत का? राहणार रामपुरी। बरं, हे कधीपासून यात्रा उत्सव सुरू झाला रामपुरीमध्ये? हा यात्रेचा उत्सव कधीपासून झाला? 28 वर्ष आहे। 28 वर्ष झाली यात्रा सुरू व्हायला। पण ही जी समाधी घेतलेली यांनी लिंबराज स्वामी महाराजांनी, ही 700 वर्षापूर्वीपासूनची समाधी ही एक, आणि त्रिविक्रम स्वामी महाराजाचं संस्थान ही एक। त्यांना पांढऱ्या म्हणून जमीन होती पांढरीची, यांना इनामी जमीन आहे 85 एकर। हे स्वतःच हे जमीन कसतात इथले पुजारी, तिथल्या पुजारीला आहे तिथे नित्य सेवा आहे, रोज पूजा आहे, पूजा अर्चना चालू आहे इथं, सवळ्यात पूजा वगैरे चालू आहे। आणि हा ब्राह्मणाची ही येतं आणि ती मराठीचे गुरु आहेत। एकूण किती एकर जमीन आहे देवस्थानाला? कोणच्या या देवस्थानाला? हा, दोन्ही देवस्थानाला मिळून किती एकर? त्यांच्या पांढऱ्या राहिलेल्या नाही, त्यांना पांढरी म्हणून जमीन होती पांढरीला, पण ती आता राहिलेल्या नाही। आणि यांची इनामी जमीन होती त्या सध्या आहे इनामी 85 एकर इनामी। म्हणजे ते वैती आहे का जमीन असं? आम्ही ते अभय देवा म्हणून संस्थानचे पुजारी आहेत, ते स्वतः वैती करते। ते 3 जण भाऊ आहेत, रोज आरती वाती व्यवस्थिशीर सगळं होतं आहे। बरं, यात्रेविषयी काय म्हणजे काय सांगू शकता का आम्हाला? आता ही मार्गशीर्ष मासी यात्रा भरत असते वर्षाची वर्षाला। मग आमच्या गावातल्या जितक्या काही लेकी असत्याल त्या गावच्या प्रत्येकाच्या घरच्या लेकी बाडी सगळे या दर्शन 7 दिवस अखंड सप्ताह सुरू झाला, भजन कीर्तनाच्या निमित्ताने येतात। बरं, पुढे आपलं नाव सांगा। मी अण्णासाहेब विठ्ठलराव मस्के, राणा रामपुरीचे। हो, राहणार रामपुरी। बरोबर, आता कधीपासून उत्सव सुरू झालेला आहे आपल्या रामपुरीमध्ये? आता हा 20-12ला सुरू झाला आहे, आज 27-12ला समाप्ती आहे। किती वर्ष झाले या यात्रा महोत्सवाला? हे यात्रा महोत्सव आम्हाला कळत नाही, पण आपला जो हा स्वामी त्रिविक्रमानंद महाराज यांची समाधी सोहळा आणि संत लिंबराज महाराजांचा जन्मोत्सव जवळजवळ 28 वर्ष झाला हा मोठा अखंड हरिनाम सभा मोठ्या जल्लोषात आपण करत आहोत गावकरी सर्व। बरं, आता असं महोत्सव म्हणलं की खर्च पाण्याचा प्रश्न असतो, मग कसं ॲडजस्टमेंट कसं केलं जातं? खर्च करत असताना आपण वर्गणी करतो ना, वर्गणी अशी की सोयीच्छिन द्यायची, पण या दोन्ही महात्म्याच्या नावावर कोणी वर्गणी गोळा करायला गेलं की भरपूर वर्गणी गोळा होती, जवळजवळ 9-10 लाख रुपये गोळा होते आणि असे चांगल्या प्रकारे कार्यक्रम साजरा होतो। गोर गरीब, जास्त गरीबात गरीब किती गरीब असू द्या, पण तो कमीत कमी 1000-500 दिल्याशिवाय राहत नाही। आणि या ठिकाणी काही ट्रस्ट आहे का? आता एवढं मोठं देवस्थान आहे, यात्रा महोत्सव भरला जातो गेल्या 28 वर्षापासून, मग याची देखरेख करण्यासाठी काय ट्रस्ट मंडळ आहे का आपल्याकडं? नाही, ह्या मंदिराला ट्रस्ट आहे, स्वामी त्रिविक्रमानंद महाराजाचं ट्रस्ट आहे, कारण याला 17-80 एकर जमीन आहे आणि जमीन असून यांचं ते पुजारी बघतात सगळं जमिनीचा व्यवहार। या व्यवहारामधून तो जो काय सगळा पैसा शिल्लक राहील त्या मंदिराच्या विकासासाठी वापरतात। ह्या मंदिराला कसली गावातून देणगी नाही येणार, त्या मंदिराला पूर्ण गावातून देणगी येते आणि त्या मंदिराला जेवढा विकास येतो गावातून होतो, या मंदिराला स्वतः देवबाप्पा त्या जमिनीतून विकास करतात। बरं, आता इथं या ठिकाणी जो सप्ताह आहे, या सप्त्याला म्हणजे कीर्तनकार कुठले आलेत, कोण आलेले आहे? आता या अखंड हरिनाम सप्त्यासाठी या ठिकाणी मोठे कीर्तनकार आले, कारण ज्यांचा या लिंबराज महाराजावर विश्वास आहे आणि हा परमात्मा आहे। नखाते महाराज आलेत, त्याच्यानंतर आज माऊली महाराज आहेत, काल नामदेव महाराज 4 ठाणेकर होते, अशा मोठ्या विभूती या 8 दिवसात येऊन गेल्या
आणि गायनाचार्य पण या रामपुरी परिसरातील मोठे मोठे गायनाचार्य पण या ठिकाणी येऊन गेले. बरं, आता या ठिकाणी या परिसरातले भाविक भक्त येतात का बाहेरून पण असे लांबून लोक येतात? रामपुरी परिसरातील जवळजवळ 20 ते 25 खेड्याचे लोक इथे येतात. आणि विशेष म्हणजे काल एकादशी असल्यामुळं काल लिमराज महाराजाचा या ठिकाणी जन्मोत्सव होता आणि मागच्या 2-4 दिवसात स्वामी त्रिविक्रमानंद महाराज यांची समाधी सोहळा करत असताना आपण ज्ञानेश्वर महाराजांनी त्या काळातले हे स्वामी त्रिविक्रमानंद संजीवनी समाधी सोहळा आहे. त्यांनी जशी समाधी घेतली तशी या ठिकाणी स्वामी त्रिविक्रमानंद स्वामी महाराजांनी पण समाधी घेतलेली आहे. बरं, आता थोडक्यामध्ये लिंबराज महाराजविषयी आम्हाला काही माहिती देऊ शकता का तुम्ही? त्यांचं जन्मस्थान कोणतं आहे? लिमराज महाराज म्हणजे या ठिकाणी एक पाहुणा माणूस असं समजलेलं जाणार आहे. लिमराज महाराजाला 2 मुली होत्या. 2 मुली या ठिकाणी एक रामपुरी दिलेली होती, एक आवडे उंचेगाव या ठिकाणी दिलेली होती. मग लिमराज महाराज जर मुलीकडे जायचं असेल तर घोंगडीहून जाणं येणं करायचे. दोन्ही थड्या ही गोदावरी नदी भरलेली राहायची आणि दोन्ही थड्या भरलेल्यानंतर महाराज अशी विभूती होते की त्यांनी घोंगडी टाकली आणि त्या घोंगडीवर बसले तर ते लगत रामपुरीला यायचे आणि रामपुरीहून परत उंचेगावला जायचे. अशी महान कीर्ती या महाराजाची. त्याच्यानंतर त्यांनी बैडेल असतं ना, त्या बैडेल होते त्या माठामध्ये भरलेलं, त्या बैडेलाचा पाक केलेला ती पण एक व्याख्याता आहे. त्याच्यानंतर एक मुलगी झाली ती, मग ते आईवडील फार दुःखी झाले, मग त्या मुलीचा मुलगा पण या महाराजांनी केलेला आहे. ही मोठी व्याख्याता आमच्या आजोबा पंजोबा सांगतात. बरं, या ठिकाणी काय असे नवस बोलले जातात का? नवस पूर्ण होतात का या ठिकाणी? आपल्यावर जर काही आमच्या गावात जर काही संकट असेल कोणावर आलेलं, मग जो संकट आलं किंवा आपण समजा कुठं जात असताना आपल्याला भीती वाटली तर आम्ही लिमराज महाराज की जय म्हणतो आणि नारळ फोडतो. हा नवसाला पावणारा लिमराज महाराज आहे आणि रामपुरीसाठीच नाही, या 20-25 खेड्यात कोणी पण नवस बोलू द्या, लिमराज महाराजांनी आपण नवस बोलायचा आणि तो साक्षात उतारणारा हा देवस्थान आहे. बरं, आता या ठिकाणी जो यात्रा उत्सव आहे याची आपल्याकडे काय जिम्मेदारी असणार आहे? जिम्मेदारी म्हणजे सर्व गावकऱ्याची विशेष जिम्मेदारी आहे. इथं एक माणूस जिम्मेदार नाही. गोर गरीबातला गरीब ज्याला जमीन नाही काही नाही त्या माणसाची पण या ठिकाणी जिम्मेदारी आहे आणि मोठ्यातला मोठ्याची पण जिम्मेदारी आहे. सगळ्याच्या सहकार्यातून हा अखंड हरिनाम सप्ताह होतो. हा एकाच्या कोण्या माणसाच्या वतीने सप्ताह होत नाही. गोर गरीब सर्व जनतेच्या वतीने जास्तीत जास्त पैसा देऊन सर्व समाजाला महाप्रसाद कसा वाटप होईल हे गावकऱ्याच्या वतीने पाहण्यात येत आहे. बरं, आता सप्ताह म्हणल्यानंतर 8 दिवसाचं व्यवस्था असते. आता भाविक भक्त येतात, मग त्यांची राहण्याची खाण्याची सोय होती का आपल्या गावाल्याकडून? या रामपुरीच्या वतीने सर्व व्यवस्था आहे. जवळजवळ 200 लोक भाविक भक्त या ठिकाणी मुक्कामाला असतात. त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था पूर्ण आहे. आणि एकच माणूस असा आमचा रामपुरीतला की दत्तात्रय मदनराव पवार, तो त्या 200 माणसाला रोज भाकर भाजी जसं पाहिजे तसं रात्रीचं जेवण आहे. आणि संध्याकाळच्या पंक्ती पण दुपारच्या पंक्ती पण मोठमोठ्या जवळजवळ 4-4 हजार लोकांचं जेवायला अन्नदान होतं रोजचं. बरं, आता लिंबराज महाराजाचं जे देवस्थान आहे त्या ठिकाणी पुजारी वगैरे असतात का? लिमराज महाराज मंदिराला पण एक पुजारी आहेत आणि इथं पण एक पुजारी आहेत स्पेशल. धन्यवाद. कोण बोलणार आहे? आपला परिचय सांगा कुठे? मी मुसळे काशीनाथ निवृत्ती रामपुरी तालुका गेवराई जिल्हा बीड. आमच्या इथे 28 वर्षे झाले लिमराज महाराज उत्सव साजरा होत आहे. तसेच स्वामी त्रिविक्रमानंद समाधी उत्सव सोहळा साजरा होत आहे. तर गेले अनेक वर्षापासून मुंबईपासून लोक आमच्या रामपुरीमध्ये येतात और चांगल्या उत्साहाने आमचा सप्ताह चालू राहत आहे. आणि लिमराज महाराजाची अशी क्रांती घडून गेलेले संत आहेत की ते पंढरपूरला असतानासुद्धा रामपुरीमध्ये त्यांना एक वळई पेटलेली अशी कल्पना आठवली की त्यांनी नुसते असे हात चोळले की ती इथली वळई विजून टाकली. असे आमचे हे संत महान संत होऊन गेलेले आहेत. त्या संदर्भात एवढीच माहिती देऊ शकतो. तर या ठिकाणी आपण जो पाहिलेला आहे या ठिकाणी जो मंदिराचा परिसर आहे हा परिसर आहे त्रिविक्रमानंद स्वामीचा आहे. आणि त्या ठिकाणी जो कीर्तन उत्सव चालू आहे तिकडं लिंबाराज महाराजाचं देवस्थान आहे. आणि या परिसरामध्ये आपण जाणून घेऊयात. बरं, या काय नाव आहे आपलं? माझं नाव सुभाष पन्नोगटे. बरं. आता रामपुरीमध्ये उत्सव सुरू आहे लिंबराज महाराजाचा. काय एक का सांगू शकता आम्हाला? लिंबराज महाराजांनी समज त्यांच्या काळात ते घोंगडीवर जात होते. हां
आणि दुसरी गोष्ट त्यांनी ते बैडाल्याचा पाक केला होता. तिसरी गोष्ट त्यांनी इथं रामपुरीला आग लागली होती. त्यांनी असं पंढरपूरात हात चोळले आगी त्याला विजली होती. बरं. आणि यांचा चमत्कार हे संन्यासीची समाधी बाल ब्रह्मचारी यांनी ते गंगावून येत असताना आणि इकडून एक बाई चालली होती गंगेला. तर ती म्हणले देवा मला 3 मुलीच येतं तर मुलगा नाही. तर त्या क्षणी त्यांनी असं पाणी शिपडून मुलीचा मुलगा केले. बरं. ही समाधी 780 वर्षाची 728 वर्षाची समाधी बाल ब्रह्मचारी बरं. असं या देवाचं. बरं काय नवस बोलले जातात का रामपुरीकर असे नवस बोलतात का ते पूर्ण होतात का? मग फेडण्याची काय पद्धत आहे? नवस पूर्ण झाल्यानंतर काय केलं जातं? शेरडे वाटत आहेत साखरेच्या रूपात किंवा पेढ्याच्या रूपात. बरं. अशा पद्धतीचे ते नवस आणि हे नवसाचंच हे अशा पद्धती दोन्ही देवाची येतं सामर्थ्य भरपूर आहे. ठीक. ओके धन्यवाद. बोल ना आपला परिचय सांगा बरं. मी संदीप कुलकर्णी रामपुरी. बरं. आता रामपुरीमध्ये उत्सव सुरू आहे लिंबराज महाराज महाराज काय? स्वामी महाराज बरं. या दोघांचा उत्सव सुरू आहे. बरं. पुण्यतिथी आहे आणि यांचा जन्म उत्सव आणि आहे. दोन्ही एकत्र साजरा केला जातो. हो एकत्र. बरं काय ह्याच्यात खास वैशिष्ट्य असं काय यात्रेमध्ये? तर असे आहे की हा म्हणजे नवसाला एकदम मी पावतो. म्हणजे आमची सगळ्याची भावना आहे की आमचा नवसालाही पावतो. जे तुम्ही नवस केला आहे जे तुम्ही वागली घेऊन नवस 100% पूर्ण होणार अशी आमची सगळ्यांची रामपुरीकरांची सगळ्यांची खात्री आहे. हो म्हणजे इथले नवस पूर्ण होतात समजा. हो पूर्ण होतात आणि 100% मग पूर्ण होतात. पूर्ण झाल्यानंतर ते फेडण्याची कशी पद्धत आहे आपल्या रामपुरीमध्ये? तुम्ही जशा पद्धतीने तुम्ही नवस करता की कुणी म्हणतं मी पेढे वाटीन कुणी म्हणतं शिरणे वाटीन 1 क्विंटल हो काही हो जशा पद्धतीने वाटत अशा पद्धतीने ते नवस पूर्ण झाला की नाही फेडायची आणि लोक फेडतात पण असं आहे. धन्यवाद. आपलं नाव सांगा अगोदर. आप्पासाहेब भागोजी मस्के राहणार रामपुरी बरं बरं तालुका गेवराई. बरं बरं. काय सांगाल लिंबराज महाराज विषयी काय माहिती सांगणार तुम्ही आम्हाला? लिंबराज महाराज होय ते नवसाला भरपूर पावत तिथं. बरं नवसाला पाहून त्यांनी जे समजा कार्य झाले त्यांचं बरं घोंगडीवर एक गंगा भरली असली का 2 थड्या बरं हे घोंगडीवर बसून पलीकडे जायचे. बरं त्यांचे शिष्य राणी उंचे गावला हां सांबाराचा माणूस आहे बरं बुवाजी बुवा त्यांचं नाव आहे. बरं तर त्यांच्या भेटीला ते काय करायचे घोंगडी टाकायचे अशा पाण्यामध्ये आधार घोंगडीवर बसून मांडी घालून जायचे. त्यांची भेट झाल्यानंतर परत इथे यायचे. इथं पुन्हा एक धनगराचे पुन्हा परशुराम महाराज होते त्यांचे शिष्य होते. त्यांचं एकच घर पेटलं इथं कोणाचं शिष्याचं. दर एकादशीला पंढरपूरला वारी होती द्यायची. इथून कुठं पंढरपूरला तिथं जायचे परत पुन्हा इथं हजर व्हायचे सकाळी. तर मग एका एकादशीला काय झालं चैत्र महिन्यामध्ये एकादशीला पंढरपूरला होते. तर हे दोघं तिघं होते ना त्यांच्या संघचे जे म्हणजे भजनी मंडळ हे काय जे असेल तर इथं घर पेटलं त्यांच्या भक्ताचं द्या. तर त्यांनी तिथून हात चोळले. काय हात चोळल्याच्या नंतर ते काय झालं म्हणजे इथं ते घर गिजलं. गाव तर परेशान झालं होतं. कसं परेशान झालं होतं की ती आग विजाणार ना ती. तर त्यांनी तिथं इजिलं पंढरपूरमध्ये. तर हाताला लगे फोडं ते आले होते. मग म्हणले बाबा इजलं म्हणले ते. मग गावात बी जरा शांत झालं ना ते वातावरण. आणि मुलीचा मुलगा केला इंदोरच्या इंदोर आहे ना आईलबाचे ते ठिकाण. तर तिथले त्या म्हणजे एक म्हणजे मोठे माणसं होते ते. तर त्यांना मूल बाळ नव्हतं. मग त्या बहिणी तर येऊन नवस केला होता की मला बाबा काहीतरी हो द्या. तर त्याला काय झालं ते झालं त्यांना मूल. तर मुलगी झाली ती. मुलगी झाल्याच्या नंतर ते 6वा महिना झाल्यानंतर इथं आली. कुठं मंदिरामध्ये. मंदिरात आल्याच्या नंतर ते आता ज्यांनी समजा त्याचं नाणं धोणं पालन पोषण केलं 6 महिन्यामध्ये त्याला माहीत नाही का काय आहे म्हणून आहे की नाही लेकरू. इथं आल्यावर ते मग ते म्हणले ते दोघी सासू सुना बाबा तुम्ही तर म्हणले मुलगा होईल. मग त्याने लगेच सांगितलं अरे म्हणले कसं काय मुलगा आहे ना म्हणले. नाही म्हणले मुलगी आहे. तुला खाली काढ म्हणले बाळाचं बाजूला. तर मुलगा काय चमत्कार. हां बरं ह्या परिसरात असा चमत्कार घडलाय का कोणासोबत? हां काय सांगू शकतो? पुन्हा
ते या गोंगडे जे टायमाला तिकडे जात होते पलीकडं, तर इथं सीताराम कार म्हणून होता एक, काय मग त्याचं नाव सीताराम होतं. तर तो मासे धरत होता गंगाला. तर त्यांनी पाहिलं ते महाराज चाललेले. तर त्याला काय सांगितलं की बाबा तू कोणाला सांगू नको मी कसा जातो आणि काय होतं. तर त्याने कुठं दम धरली, 2-4 दिवस दम धरली. घरी बायकोला आलेलं म्हणला असं झालं आहे बाबा, पण मग सांगू कसं. तर त्याला सांगितलं होतं की तुझ्या मानाचा कळस पडेल म्हणून, नाही तर मग तू जर नाही सांगितलं तर तुझ्या 7 पिढ्याचं कल्याण होईल म्हणून सांगितलं. आणि आज बी समजा 20 वर्षात जरी समजा मी माझं स्वतः सांगतो, मला 19 वर्ष लग्न झाल्याच्या नंतर काही नव्हतं. तर वाईट मी असंच तिथे गेलो मंदिरापुढं. तिथे गेला म्हणजे त्यांना बोललो मी नवस काय बोललो म्हणलं आजचं शेवटचं दर्शन काय तुम्ही तिकडं ना आम्ही इकडं, परत मी दर्शनाला सुद्धा येणार नाही. तर लगेच पहिल्या बारची मुलगी झाली. म्हणजे 20व्या वर्षी मुलगी झाली लग्न झाल्याच्या नंतर. मग नंतर परत मुलगा झाला. मग मासिक पाळे काय समजा ते बंद बी झालं ते. म्हणजे अशा बऱ्याच घटना आहेत. आणि त्यांची वारी पंढरपूरला दर एकादशीला असायची. तर त्यांचा जे चांबाराचा जे बुवाजी बुवा म्हणून होते का, तर आपल्यासारखे जे भजने होते का, ते भजने म्हणले काय बाबा ते दिवसभर शिवी तू खेटर ये कातड्याला याला आणि तुम्ही त्याला मध्ये घेता भजनामध्ये. ते म्हणे अरे कसं काय, नाही म्हणले भक्त आहे त्यो. भक्त म्हणले. मग ते म्हणले ला म्हणले कवाड काय मंदिराची ते आगळ टाकून दिली त्याच्यात. आगळ टाकल्यानंतर काय झालं हे मग त्या लगे पूर्ण पब्लिकमध्ये जे भजने असतील ना त्यांच्यामध्ये येऊन बसले इनावाजीत. कोण ते बुवाजी बुवा. म्हणजे आता कसं काय करायचं रे. नाही तुम्ही बाहेर त्याला ठेवलं ना, मग तुम्ही आगळ लावून घेतली. आता तर मध्ये येऊन बसला साऱ्याच्या हिना घेऊन. आता काय उचलून टाकता का त्याला बाहेर पुन्हा. भरपूर घटना आहेत. या यात्रेनिमित्त गावामध्ये अशी काय प्रथा आहे, नातेवाईक बोलवण्याची काय प्रथा आहे का अशी? नाही मनानेच यायला लागले लोक आता. यात्राचा उत्सव चांगला वाटतोय त्याच्यामुळे येतात. 8 दिवस असतंय भागवत रामायण असतंय, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण असतंय, ते ज्ञानेश्वरी पारायण झाल्यावर दुपारी रामायण असतंय. रुपाच्या पुन्हा राहून द्या. या यात्रा उत्सवामध्ये जो लिंबराज महाराज यांचा जो यात्रा उत्सव आहे आणि आज शेवटचा दिवस आहे. कीर्तन उत्सव या ठिकाणी सुरू आहे आणि रामपुरे गावचे प्रथम नागरिक या ठिकाणी मस्के साहेब सरपंच आहेत. मस्के साहेब काय सांगा ना आपण संत लिंबराज महाराज विषयी यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगा आपण. हे आमचं ग्रामदैवत आहे आणि 28 वर्षाला अखंड हरिनाम सप्ताह इथं चालू असतो. इथं दर अखंड सप्त्याला पूर्ण पंचक्रोशीतले लोक येतात. गावात बाहेर दिलेल्या मुली पाहुणे रावळे सगळे येतात आणि इथल्या लोकांचं हे आराध्य दैवत आहे. आणि 8 दिवस जेवायचा वगैरे सगळा कार्यक्रम असतो आमच्या इथं. आणि रात्री पालखी उत्सव असतो. आज काल्याचं कीर्तन आहे आणि महापंगत होणार आहे. रामपुरीचे आज जो रामपुरीमध्ये संत लिंबाराज महाराज यांचा जो जन्मोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येत आहे. प्रत्येक वर्षी या ठिकाणी यात्रेचं स्वरूप येत आहे आणि आज दर्शनासाठी
गोपत पिंपळगावचे सरपंच उमेश आर्दड देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सरपंच, काय सांगणार तुम्ही? आज या ठिकाणी यात्रा उत्सव आहे लिंबाराज महाराजांचा आणि जागृत देवस्थान आहे असं इथले भाविक भक्त म्हणतात. याविषयी काय सांगणार तुम्ही आम्हाला? हे बऱ्याच दिवसापासून हे जागृत देवस्थान आहे आणि खूप मेहनतीने हे लोक ग्रामपुरीतले लोक उत्साहाने सप्ताह साजरा करतात आणि हे कार्यकर्ते रामपुरीचे आवर्जून झटून आणि गावातले सरपंचसुद्धा असे आवर्जून कार्यक्रम साजरे करतात. बरं, तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. किती वर्षापासून तुम्ही या ठिकाणी येतात दर्शनासाठी? इथं 25 वर्षापासून इथं येतो ह्या सप्त्यासाठी. बरं, आपण कधी नवस वगैरे काय बोलला होतात का कधी? नाही, आत्तापर्यंत काही नवस नाही बोललो मी ह्या देवस्थानात. आपला परिचय सांगा. मी उदय मस्के, रामपुरीतला रहिवासी. बरं, काय सांगणार? गावामध्ये आज खूप मोठा उत्सव सुरू आहे. लिंबाराज महाराज जागृत देवस्थान आहे. लोकांचे नवस पूर्ण केले जातात या ठिकाणी. याविषयी काय सांगणार तुम्ही आम्हाला? संत लिंबराज महाराज आणि श्री त्रिविक्रमानंद स्वामी महाराज यांची पावनभूमी ह्या रामपुरीला लाभलेली. ह्या रामपुरीत ह्या 2 महात्म्यांचा जिवंत समाधी इथं त्यांनी समाधी घेतलेली. त्याच्यामुळं ह्या परिसरात 5-25 खेड्यात इथं धाकली आळंदी म्हणून सुद्धा परिचयाने ओळखली जाते. सप्ताह 1996-97च्या दरम्यान आज 25-30 वर्ष झाली सप्ताह सुरू आहे आणि त्याने 28 वर्ष झाले सप्ताह सुरू आहे. सर्व गावकरी मंडळी सगळं द्वेष क्लेश सगळं सोडून एकमेकांच्या सहकार्याने आनंदात सप्ताह साजरा करतात आणि मानलेले नवस वगैरे जे सगळे आपल्या अडीअडचणीत देवाने दिलेल्या साथीला नवस पूर्ण करून हा सप्ताह आनंदाने साजरा केला जातो आणि सगळेजण एकत्र येतात. एकमेकांच्या प्रतीचं भावना सगळे क्लेश भांडणं मिटून इथं आज एकत्र पद्धतीने सप्ताह साजरा केला जातो. बरं, या ठिकाणी एक सांगायचा विषय असा आहे की सर्व जाती धर्माचे लोक नातेवाईक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित असतात. मग आता असं उत्सव म्हणलं की एक खर्चिक काम असते, महाप्रसाद आयोजन. मग वर्गणी कशा प्रकारे केली जाते जमा या ठिकाणी? इथं वर्गणी हा प्रत्येक माणूस देतो. इथं वर्गणी ही माणसाच्या सोयीच्छेने दिली जाते. प्रत्येक लेकीबाळी ह्या गावच्या ज्या लग्न करून सासरी गेलेल्या आहेत त्या प्रत्येक लेकीबाळी ह्या गावाच्या सप्त्याच्या निमित्ताने वापस येतात, देवदर्शनासाठी वापस येतात. त्यासुद्धा आवर्जून त्यांच्या पद्धतीने आपापल्या ताकदीने देवावर श्रद्धा असल्यामुळे ते वर्गणीत जमा करतात. गावातली मंडळीसुद्धा सर्व जे ग्रामस्थ आहेत आजूबाजूच्या खेड्यातली सुद्धा सगळे वाळकरी टाळकरी मारकरी सगळे लोकंसुद्धा वर्गणी जमा करतात आणि त्या अनुषंगाने जी काही वर्गणी होईल त्यातून हा सर्व सप्त्याचा खर्च केला जातो, महाराज लोकांचा खर्च केला जातो आणि उर्वरित रक्कम हिचा हिशोब देऊन नंतर देवस्थानच्या भल्यासाठी मध्ये देवस्थानच्या एखाद्या कामाची डागडुग जी असेल, एखादं शेड बांधायचं असेल, एखाद्या मंदिराला कलर द्यायचा असेल तर ते सगळा खर्च त्या उरलेल्या पैशातून केला जातो. बरं, आता जो काही विकास झाला आहे ठिकाणचा देवस्थानाचा हे लोकवर्गणीतून झाला की आपल्या राजकीय नेत्यांनी दिलेला आहे असा विकास निधी? थोडा बहुत राजकीय नेत्यांकडून झालेला आहे, पण 95 ते 90% हा विकास हा लोकवर्गणीतून झालेला आहे, लोकांच्या इच्छेतून झालेला आहे. इथून पुढेही भविष्यात राजकीय लोकांनी मदत केली तर भरपूर चांगलं होईल. कारण आम्हाला वाटतं ह्या गावाचं जे महत्त्व आहे, ह्या देवस्थानचं जे महत्त्व आहे निवड शिवारातच नव्हे तर अख्ख्या तालुक्याला माहीत व्हावं. त्या अनुषंगाने सर्व नेते मंडळीने तालुक्यातल्या ह्या देवस्थानला दर्जा प्राप्त करून देऊन जास्तीत जास्त निधी कसा रामपुरी गावात उपलब्ध होईल, लिंबराज महाराज चरणी उपलब्ध होईल यासाठी आम्ही सगळे आग्रही आहोत. आणि आमची तशी तुमच्या मार्फतही विनंती आहे गेवरा तालुक्यातल्या सगळ्या नेत्यांना की त्यांनीही या जातीने लक्ष देऊन येणाऱ्या काळात ह्या देवस्थानाला दर्जा प्राप्त देऊन भाविक भक्तांसाठी हे देवस्थान आणखीन मोठ्या पद्धतीने खुलं करावं अशी विनंती. काय केलं पाहिजे? लोकप्रतिनिधी जे आहेत आपल्या तालुक्याचे वेगवेगळ्या पक्षाचे त्यांनी आपल्या गावाचा जो आहे देवस्थान या देवस्थानाला काय केलं पाहिजे? असं आता ह्या देवस्थानाला 7-8 एकर जमीन आहे. त्या जमिनीचा जो विकास आहे, आता इथं तुम्ही जर बघताल गोदावरीचं पात्र आहे, त्या गोदावरीच्या पात्राला घाटाची आवश्यकता आहे चांगल्या, जेणेकरून इथं दशक्रिया होती भरपूर लोकांची. पुन्हा तसेच आलेल्या भक्त भाविकांना ज्यावेळेस गंगा स्नान करायचं असतं त्यावेळेस तिथं अडचण येते. दुसरी ह्या 7-8 एकर जमिनीत ओढे नाले अशी पद्धतीची जमीन आहे खाली वर चढ उताराची. ती जमीन जर व्यवस्थित लेवल वगैरे करून जर तिथं वृद्धांसाठी गार्डन वगैरे केलं किंवा जर का माळकऱ्यांसाठी वगैरे भक्तनिवासाची सोय केली तर भरपूर पद्धतीने आणखीन या देवस्थानच्या पुन्हा मंदिरासाठी जी इमारत आहे, आता ही फार जुनी इमारत झाली मंदिराची इमारत, तर ही जर इमारत चांगल्या पद्धतीने जर सुधारणा केली त्या इमारतीची तर नक्कीच आनंद होईल आम्हाला त्याचा. धन्यवाद सर. ओके सर.
राहणार कुठाले? रामपुरी. बरं काय सांगाल तुम्ही लिंबराज महाराज विषयी काय सांगणार आहात? लिंबराज महाराजाचं तुरीक्रमानंद स्वामीनाचं हे असं महत्त्व आहे. ते लोकाला 4 खेड्यातल्या 10 खेड्यातले लोक आज ह्या जत्रा निमित्त इथे येतात. गुजरातमधून सुद्धा लोक आमच्या जत्रासाठी येतात. रामपुरीमध्ये मुंबईमधून खूप लोक महात्म्याचे असे ह्या संतांचे अनुभव आलेले आहेत लोकाला खूप काही. त्याच्यामुळे आज रामपुरीत लोक खूप येतात. विदर्भातले काही लोकसुद्धा म्हणतात तुमच्या देवस्थानासारखं देवस्थ कुठं नाही. आम्ही अनुभव आलेले आहेत आमच्या देवस्थानचे हे रामपुरीचे, म्हणून आम्ही इथं दर्शनाला येतो. ते लोकांचं म्हणणं आलं म्हणून हे भाविक देवस्थानी आमचं लिंबराज महाराज स्वामीराया हे आमचे मायबापासारखे हे देवस्थान 10 खेड्यात आणि परगाटलेलं देवस्थान आहे. आमच्या गेवराई तालुक्यातून खूप लोक येतात इथं. बरं काय आपला अनुभव काय सांगू शकता का? अनुभव खूप लोकाला आलेले आहेत अनुभव, आणि मी याच्यातला मला काय अनुभव आलेला नाही. लोकांचे अनुभव आपण ऐकतो बरं का. म्हणून लोक आमच्या माया बहिणी कुठं असल्या तरी येतात जत्रानिमित्ताला. म्हणून मी असे त्यांचे लोकांचे अनुभव आम्ही ऐकत होतो. अशा घरातले आई वडील आजोबांनी कधी नवस केला होता का? ते पूर्ण झाला असेल ना आपल्या एखादा? नवस आमचे दुःखाचे काही असले संकट कारण काही आमचे ते लिंबराज महाराजाच्या बाबाच्या कृपेने स्वामीरायाच्या तुरीग्रंथ स्वामीरायाच्या कृपेने हे कार्य नवस पूर्ण झालेले आहेत. असे बरं असे महत्त्वाचे. काय फेडण्याची कशी पद्धत आहे नवस पूर्ण झाल्यावर? काही कोणी शेरणी वाटीतं 50 किलो, कोणी 1 किलो, कोणी 1.25 क्विंटल, कोणी 11 किलो, असं तशी भावना असेल तसे श्रद्धास्थान लोकांची. म्हणजे प्रत्येकाच्या घरी जाऊन दिलं जातं का असं कुठं आयोजन केलं जातं कार्यक्रमाचं असं? तसं नाही. आणि काय होतं शेरणी इथंच असतील दसऱ्यानिमित्त जत्रा ज्ञानेश्वरी पारायणाचा सोहळा असतो त्या निमित्ताने शेरणीचे वाटप गावकरी मंडळी समजे 10 खेड्यातले लोक येतात इथं शेरणीचा वाटप कार्यक्रम होतो. ओके धन्यवाद सर. धन्यवाद तुमचा. माझा दिलीप बाबासाहेब कुलकर्णी, मी राहणार वाघोऱ्याचा. बरं रामपुरीमध्ये लिंबराज महाराज उत्सव सुरू आहे यात्रा आणि नातेवाईक मोठ्या प्रमाणामध्ये येतात. काय याखे काय सांगू शकता या यात्रेनिमित्त आपण? मी आता जवळजवळ 7-8-10 वर्ष झाले येतो इथं. मी इथं ब्राह्मणाची सेवा करतो, स्वयंपाकाचं काम करत असतो. तर बरेचसे लोक आता इथं भाविक दृष्टीने येतात इथं. त्याप्रमाणे इथं अन्नदान भरपूर होत आहे आणि स्वयंपाकाचं काम ब्राह्मणाचं फक्त ब्राह्मणापुरतं माझ्याकडे असतं आहे. आणि सार्वजनिक जे पंगत आहे ती मारोडी आचार्य वगैरे करतात. तर भव्य पंगत मोठे जवळजवळ 5-7 हजार लोकांच्या वरती पंगत होती आहे आणि लांबून लांबून लोक येतात. बरं आता हे लोक जे येतात लांबून मग त्यांची काय राहण्याची व्यवस्था आहे का? भक्त निवास वगैरे काय आहेत का आपल्याकडे? नाही भक्त निवास वगैरे काही नाही, पण देवाच्या तिथं मोठा सभामंडप वगैरे दिलेला असतो. त्या सभामंडपामध्ये लोक थांबतात. बरं धन्यवाद सर. आपलं नाव सांगा. माझं नाव गोविंद तांगडे आहे. मी इथं आता सध्या संभाजीनगरला आता नोकरी करत आहे. पण एक अनुभव इथंला सांगायचं इच्छित होते की संत लिंबराज महाराजाचा चमत्कार म्हणा किंवा मंदिर म्हणा ते खूप तळागाळातले लोक इथं येतात. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट की या मंदिरामध्ये एक विक्रमानंद स्वामी महाराजांची एक जिवंत समाधी. इथं जर तुम्ही कोणती गोष्ट जर मागितली तर सहसा म्हणजे आमच्या पंजोबालाच असं म्हणतात की रात्री इथं ज्या वेळेला ते आले होते तर त्यांना ते साक्षात्कार दिसले होते ते स्वतः त्यांना. तर जिवंत समाधीमुळे तो एक म्हणजे छान योग आहे आमच्या घरामध्ये त्यांना दिसून आला होता. दुसरं संत लिंबराज महाराजांच्या यात्रेनिमित्त मला सगळ्यात आवर्जून एक गोष्ट महत्त्वाची आवडते की प्रत्येक पदाधिकारी आमच्या गावातला नोकरदार वर्ग बाहेर पुणे मुंबईला ज्या ठिकाणी गेलेला आहे त्या ठिकाणातला प्रत्येकजण सप्त्याच्या निमित्ताने येतो इथं. आणि काही देणगी दिली जाते का आपल्या परिवाराकडून? म्हणजे याच्यामध्ये परिवारामध्ये देणगी पण खूप दिल्या जाते. जसं की आपण पितळी घंटा वगैरे म्हणतो किंवा शिरणी वगैरे जे की साखर वगैरे देतो. म्हणजे संत लिंबराज महाराजांच्या प्रसादाला काहीच कमी पडत नाही आहे. म्हणजे पब्लिक आपण अंदाज जरी धरला की एवढं जेवढं पण त्याच्यापेक्षा जास्त लोक इथं येत आहेत. धन्यवाद सर. आणि एक महत्त्वाचा मुद्दा आणि दुसरा महत्त्वाचा मला मुद्दा हे बोलायचा आहे की संत लिंबराज महाराजांच्या या यात्रेनिमित्त प्रत्येक घरातली जी लग्न झालेली लेक जी बाहेर गेलेली असते ती माहेराला आवर्जून या ठिकाणी अवश्य येते. त्यामुळं हा सोहळा खूप छान बघण्यासारखा असतो आणि खूप आनंददायक असतो. धन्यवाद. धन्यवाद. बोलायचं या आपलं नाव सांगा अगोदर. नाव भगीरथ आबासाहेब झोटिंग, राहणार कुठाले? रामपुरी. काय सांगू शकता तुम्ही लिंबराज महाराज विषयी काय सांगू शकता? काय म्हणले तुम्ही काय माहिती देणार आहात आम्हाला? लिंबराज महाराज विषयी काय माहिती देत आहेत? रामपुरी येथे त्रिविक्रमानंद स्वामी महाराज यांची समाधी 700 वर्षापूर्वीचे जुनी आहे, चांगले देवस्थान मोठं आहे, जाज्वल्य दैवत आहे. लिंबराज महाराज तसेच
550 वर्ष समाधी होऊन झालेली आहे. त्यांचं बी देवस्थान मोठं आहे, प्रसिद्ध आहे, लोक भरपूर इथं येतात दर्शनाला. त्यामध्ये मला एक बोलायचं असं आहे, आमची 10 वर्षापासून असलेली एस टी बरं का, ती पैठण रामपुरी ही चालू होती, परंतु गावातला पैठणचा मॅनेजर झाल्यामुळं त्यांनी हेतुपुरस्सरपणामुळे ती एस टी बंद केली. तर आमच्या गावाचे लोकांचे नेहमी वारे हे पंक्ती हे असतात तिथं सारा अडथळा होतो आहे. तर ती एस टी चालू व्हायला पाहिजे. मेन एस टी 20 वर्षापासून चालू आहे ती एस टी, त्याने आत्ता बंद केली. कुठून कुठपर्यंत जाणारी गाडी होती बस? कोणत्या गावात कुठे जाणारी बस आहे ती? पैठण ते रामपुरी. बरं. पैठण गेवराई राम म्हणजे पहिली सुरू होती, हां, आता बंद झालेली बंद केली त्याने हटवतपणाने. बरं बरं. हां, तर ती आमचे देवस्थान मोठाले असल्यामुळं भाविकाची गर्दी जास्त असते आणि पैठणहून येण्याचे जाण्याच्या लोकांची वाहतूक जास्त असते दर्शनासाठी. त्याच्यामुळं त्या एस टीची आम्हाला पैठण रामपुरी गाडीची आवश्यकता आहे आणि ती 20 वर्षापासून गाडी चालू आहे. ती आता अचानक बंद केली तर तेवढी सुरू व्हावी. झाशी रामपुरी जनतेतून भोवतालच्या खेड्यापाड्यातून सगळ्यांची मागणी आहे. ओके, ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद. हे संत होऊन गेल्यापासून शिवराज महाराज त्यांच्या नावाचे हिंमतवंत नाव पुरातन हे रामेश्वराच्या रामेश्वरच मंदिर आहे. या सपोर्टला या थोडं इकडून एक अगोदर नाव सांगा, आपला परिचय पूर्ण. चंदा जगदीशजी बाहेती, राहणार रामपुरी. बरं बरं. आता रामपुरीमध्ये यात्रा उत्सव सुरू आहे लिंबराज महाराजाचा, यांच्याविषयी काय माहिती सांगणार आपण? ह्यांच्या हे संत लिमराज महाराज ज्यांचा आज जन्मोत्सव एकादशी हे त्रिविक्रानंद स्वामी महाराज पुण्यतिथी आषाढ शुद्ध सप्तमी त्रिविक्रानंद स्वामी महाराजची पुण्यतिथी. हे एक जागृत देवस्थान आहे. येथील एक अनुभव फार जागृत आलेले आहे. आमचे सासू सासरे याच गावात होते, आम्ही सध्या जालना इथे राहत आहे. बरं, जागृत देवस्थान आहे, लोकांचे नवस पूर्ण होतात. तुमच्या सासू सासरे कधी नवस केला आणि तो पूर्ण झालाय का, असं आहे का? ऐकण्यात भेटले का आपल्याला? बोलो मालूम काही बाकी और बोलो था मालूम पण अनुभव वाटत ते बोलो. चक्रवर्ती संत त्रिभुवनाथ जगमान्य देव महिने संत मान्य देवाच्या पंढरपूर निवासी श्री संत एकनाथ नामदेव महाराज महाराजांचा 3 चरणाचा गोकुळामधला गोविंदा भगवान परमात्मा संदर्भात
मनासुखाची प्राप्ती करून दिली, अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि इष्ट परमानंदाची प्राप्ती करून दिला भगवंताच्या माध्यमातून काय बोलावी कोणासुखाची एका महात्म्याच्या दरबारातली सेवा आणि म्हणून आपण भाग्यवान आहोत. कोणातरी जन्माचं तरी कोपऱ्याचं मध्ये पुण्य शिल्लक असेल पुण्य फलले बहुता दिशा, पुण्य फलले बहुता दिशा. मंदिर पूर्ण आपण रामपुरी येथील जो यात्रा उत्सव सुरू आहे लिंबराज महाराजांचा, आणि या महाराजांचं या ठिकाणी आपण पाहत आहोत मंदिराचा परिसर आहे. या ठिकाणी जन्मोत्सव असल्यानंतर या ठिकाणी गेवराई तालुक्यातूनच नव्हे तर मराठवाड्यातून या ठिकाणी लिंबराज महाराजांच्या जे भक्त आहेत ते भक्त या ठिकाणी दर्शनासाठी या ठिकाणी दर्शन घेत आहेत. आणि आपण पाहत आहोत या ठिकाणी रामपुरी येथील लिंबराज महाराजांची या ठिकाणी समाधी आहे आणि आज त्यांचा जन्मोत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे. या उत्साहामध्ये गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी अखंड हरिनाम सप्त्याचं आयोजन केलेलं आहे आणि हजारो भाविक भक्त, नातेवाईक, आप्तेष्ट या रामपुरीमध्ये दाखल झालेले आहेत संत लिंबाजी महाराजांच्या दर्शनासाठी. आपण या ठिकाणी पाहत आहोत संत लिंबाजी महाराजांचं या ठिकाणी जन्मस्थान आहे आणि समाधी या ठिकाणी आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये दर्शनासाठी या गावातले जेवढे नातेवाईक आहेत, मुली, जावई, नातवंड, असा मोठा या ठिकाणी भक्तांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी सुरू झालेली आहे आणि संत लिंबाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भक्तगण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आज शेवटचा दिवस आहे आणि कीर्तनाने या ठिकाणी सांगता होत आहे. या ठिकाणचे ज्येष्ठ मंडळी आहेत, या ठिकाणी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात थोडंफार. बाबा कोणत्या गावचे आहेत? राजापूर फाटा. हां, राजापूर फाटा. बरं. आज लिंबराज महाराज यांचा जन्मोत्सव साजरा होतोय रामपुरीमध्ये. काय सांगणार तुम्ही त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती? आता काय बाबा आम्ही परगावचे बरं. काय आपण येतात दरवर्षी इथं? येत असतो आम्ही. कशामुळे येतात? देवाची माहिती सांगा. कशामुळे येतात तुम्ही इथं? जिना घेतो आम्ही. 7 रोज जिना घेतो. बरं. कधी नवस वगैरे काय केलता का? बोलले होते का कधी? काहीच नाही, मनातच येत नाही आमच्या जेवायला. बरं. जेवायला मागतच नाही आम्ही काही. किती वर्षापासून येतात रामपुरीला इथं? 4-5 वर्षापासून. बरं. 5 वर्ष. ठीक. अशा या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी देखील भक्तगण या ठिकाणी संत लिंबाजी महाराजांच्या दर्शनासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आपण पाहत आहोत. या ठिकाणी हा मंदिराचा मधील परिसर आहे. बरं घेऊ ना, बंद कर चला. आजच्या कीर्तनाला बंधन आहे. आजचं कीर्तन बंधन. 7 दिवसाच्या कीर्तनाचं पुण्य एका बाजूला, आज कार्याचं कीर्तन ऐकलेलं पुण्य एका बाजूला. 7 दिवस कीर्तन ऐकलेलं पुण्य तितकंच, आज 2 तास मांडी घालून बसून कार्याचं कीर्तन ऐकलेलं पुण्य तितकंच. कोणा येणार जाण्यात हाय
झाली असेल, जमला असेल, न जमला असेल, एखादी आपशेनी पडली असेल, खाडा झाला असेल, आज कीर्तन ऐकले सगळं भरून गेलं. आजचं कीर्तन म्हणजे पगारीचं कीर्तन. 7 दिवस कोण काय काय सेवा केल्या सगळ्याची पगार आज कीर्तनात होते. काल्याचं कीर्तन म्हणजे पगारीचं कीर्तन. आता तनानं मनानं धनानं काय वाचलेलं 7 दिवस रोज तास कीर्तन ऐकायला पुण्य असतं. पुण्य 2 तास मर्दन वाजल्या वागायला त्याला पुण्य. मर्दन मला लावायला कमीत करून आणून देणाऱ्याला पुण्य. 2 तास काळे घेऊन भजन करणाऱ्याला पुण्य तितकं. कीर्तनाच्या आत काळ जमा पुण्य लावणाऱ्याला पुण्य. हे तर सेवा आणि सगळ्याला पुण्याचं वाटप सगळ्याच्या पगारी आज होतात. घ्यायचं ते मंदिर घ्या ना आज जो रामपुरी या ठिकाणी जो संत लिंबाराज महाराज यांचा जो जन्मोत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्त दर्शनासाठी या ठिकाणी आले आहेत. त्याचबरोबर ॲडव्होकेट द्वारकादास लोहिया या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते सुद्धा या रामपुरीमध्ये या यात्रा उत्सवामध्ये सामील आहेत. वकील साहेब काय सांगणार, आज संत लिंबाराज महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे, याविषयी आपण काय सांगणार आहेत? नमस्कार, रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी मागील 28 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह आणि कीर्तन हे अविरतपणे कार्य श्री संत लिंबराज महाराज संस्थान रामपुरी गोदावरी तिरी या पुण्यभूमीमध्ये होत आहे. आणि या निमित्तानं मागील 1.5 ते 2 महिन्यापासून समस्त रामपुरीचे ग्रामस्थ या पंचक्रोशीतील देशमुखवाडी, पांढरवाडी तसेच मनुबाई जवळा आणि जवळील सर्व गावातील भाविक भक्त सततपणे कार्यरत आहेत. आणि हे कार्य करत असताना एकच ध्यान मुखी नाम श्री हरीचे आणि कार्य हे चांगल्यात चांगले कसे होईल यासाठी अविरतपणे कार्य चालू असते. खरोखर हा सोहळा उल्लेखनीय आणि समाजाला प्रबोधन करणारा आहे. या निमित्तानं बालसंस्कार होतं. तसेच या गावामध्येच नव्हे तर या पंचक्रोशीमध्ये ज्या माता भगिनी सुशिक्षित शिक्षण घेतलेल्या आहेत, वेगवेगळ्या त्यांच्या सासरी नांदत असतानाही जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे लिंबराज महाराजाचा जन्मोत्सव हा श्रद्धास्थान आहे. आणि या निमित्ताने इथं या 7 दिवसात ज्ञानेश्वरी पारायणासोबतच सर्व माता भगिनी येतात आणि इथं त्यांचं योगदान देतात. या सोहळ्यासाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. आणि खरोखर या पदाधिकारींना आणि रामपुरीतील कीर्तनासाठी येणाऱ्या सर्व महाराजांसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो, आभार व्यक्त करतो. यानंतर श्री समितीचे श्री विलासजी सायाजीराव मस्के आपली प्रतिक्रिया देतील, त्यांना विनंती करतो. रामकृष्ण हरी. रामपुरी गावातील मुख्य श्रद्धास्थान श्री लिंबराज महाराज जन्मशताब्दीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह होत आहे. त्यानिमित्त जमलेल्या सर्व भाविकांचे मी व्यक्तिशः आभार व्यक्त करतो आणि सर्व भक्तभावांना शुभेच्छा व्यक्त देतो. धन्यवाद सर. आपला परिचय सांगा बोला. मी तुळशीदास नारायणराव मोरे बोलतो. बरं, आज रामपुरीमध्ये संत लिंबाराज महाराज यांचा जन्मोत्सव साजरा होत आहे आणि अक्षरशः असं यात्रेचं स्वरूप आलेलं आहे. काय सांगणार याविषयी आपण? ही यात्रा जवळजवळ 28 वर्ष झाले चालू केली आम्ही. मी स्वतःच केलेली. बरं. हो, तेव्हापासून आता परंपरा ही सुरूच आहे आणि चालूच आहे. आणि प्रत्येक वर्षी लोकसंख्या वाढत चालली या यात्राची शिव. आणि परगावचे माणसं सगळे बाहेरचे लेकी बाळी पाहुणे रावणे गावातले जावई हे मुद्दामच होऊन या यात्रेला येतात. सगळ्याच्या गाठी भेटी होत्या सगळ्या. कारण देवस्थानच असं आहे की सगळे मानतात त्यांना लिंबाजी महाराज. तर कुठं जरी असले मुंबई दिल्ली पुणा कुठं बी असू द्या म्हणजे आपल्या इंडियात तिथून लोक येतात. बरं, लिंबाजी महाराज यांनी काय असे चमत्कार वगैरे काय केलेलं असं आहे का? असं काही मुलीचा मुलगा केलेला आहे. मुलाचा
मुलीचा मुलगा केलेला आहे. बरं बरं. हां, तर तेव्हापासून लोकांची फार भावना आहे. आता आम्ही काही लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्यात, काही लोक नवस बोलतात आणि ते पूर्ण होतात. आपण कधी नवस वगैरे केलाय का, असं बोलले होते कधी? नाही, मी तर काही केलेलं नाही नवस, पण ते सांगतात आमचे पूर्वीचे की नवस केला तरी ते देव पावतो म्हणून. आणि पावतो म्हणजे सगळ्याची भावनाच आहे ह्या देवा. म्हणजे का आम्ही कुठं जरी गेलो तर लिंबाची महाराजाची यात्रा जरी असली तर आम्ही त्या दिवशी दिल्लीला जरी पुण्याला जरी असलो तर येतोच मुद्दाम प्रसादासाठी. बरं, आता आपल्या तालुक्यात जे राजकीय पुढारी आहेत त्यांनी या देवस्थानाला काय केलं पाहिजे, काय विकास साधला पाहिजे? आता नाही, आता हे पुढाऱ्यांनी कसं देवस्थानला सहकार्य करायला पाहिजे, किंवा सभामंडप किंवा हे बाकीचे कामं कंपाऊंड वॉल हे तर दिलेलेच आम्हाला. बाकीच्यांनी बी सहकार्य केलं तर म्हणजे ट्रस्टच्या हिशोबाने करायलाच पाहिजे ते. धन्यवाद सर. थँक्यू. आपलं नाव सांगा अगोदर, पूर्ण नाव सांगा. भुजंगराव मस्के, राहणार कुठाले? रामपुरी. आज रामपुरीमध्ये संत लिंबाराज महाराज यांचा जन्मोत्सव मोठा उत्साह साजरा केला जात आहे. या ठिकाणी यात्रेचं स्वरूप आलं आहे. काय सांगणार तुम्ही संत लिंबाराज महाराजविषयी? ते दैवतच मोठं आहे, दोन्ही दैवत असे की इथं राजकारण कोणतंच काही नसतं याच्यात. म्हणजे सगळे ह्या देवाला मानतात, दोन्ही देवाला. त्याच्यामुळं आजचा दिवस 2 दिवस आमच्या असं आहे, कुठं जरी माणूस असला तर ते आजच्या 2 दिवसाकरता येणारच इथं. सगळा समाज, त्याच्यापेक्षा हरिजन समाज ते आमच्यापेक्षा जास्त लोक ते या देवाला बसतात, लिंबाजी भाव. म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी, सगळ्याची भावना आहे समजा. राजकारण चालत नाही, काही नाही, आणि सर्व भाव असतो कार्यक्रम. किती वर्षापासून उत्सव सुरू आहे? 28 वर्षी 28 वर्ष झाले. आणि लोक सांगतात, आम्ही प्रतिक्रिया घेतली लोकांचे, लोक म्हणतात नवसाला पावणारा देव आहे. आपलं काय असं असा अनुभव काही सांगू शकता का तुम्ही आम्हाला? अनुभव नाही, पण जुन्या लोकांना अनुभव आहे. म्हणजे आता आपण नाही अनुभव घेतला, पण जेवढी जी गर्दी वाढाली वरची त्याच्यानं वाटतं की काहीतरी आहे समजा जागृत देवस्थान आहे. अजून बी देवस्थान पहिल्यासारखंच आहे. हां, पण आता जो विकास झाला आहे देवस्थानाचा, हे लोकवर्गणीतून झाला की राजकीय पुढाऱ्यांनी केलेला आहे? आतापर्यंत लोकवर्गणीतूनच झालं आहे इथं सगळं. इथं राजकीय पुढाऱ्याचं कोणतंच काही नाही, फक्त लोकवर्ग गावातूनच झालं आहे. ज्या रूम जे झाल्याच, जे सभा मंडप हे सगळं गावाच्या याच्यातूनच झालं. बरं, आता देवस्थानाचं म्हणजे खूप असं आता चर्चा आहे, जागरूक देवस्थान आहे. आता राजकीय पुढाऱ्यांनी काय केलं पाहिजे की आणखीन देवस्थानाला म्हणजे चांगलं हे होऊ शकतं? असं काहीतरी निधी द्यायला पाहिजे, भरीव मदत करायला पाहिजे. खासदार आमदार यांनी मदत करायला पाहिजे ना. भरीव काय केलं पाहिजे, असं नेमकं काय केलं पाहिजे? अजून सभा मंडपची गरज आहे इथं. एक मोठा सभा मंडप पाहिजे, आणि पाण्याची व्यवस्था पाहिजे चांगली, परमनंट व्यवस्था पाण्याची, मोटरच येते. बाकीचे काय रूम वगैरे अजून. हां, धन्यवाद सर. परिचय सांगा आपला. संतोष पंडितराव मस्के, रामपुरी. बरं, काय सांगाल, आज संत लिंबाराज महाराज यांचा जन्मोत्सव साजरा केला जात आहे. मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत. याविषयी काय सांगाल आपण? दर सालाप्रमाणे त्रिविक्रमानंद स्वामी यांची पुण्यतिथी व श्री लिंबाराज महाराज यांचे जन्म उत्सव दरवर्षी भरपूर मोठ्या प्रमाणात भरतो. सांगण्याचं वैशिष्ट्य असं आहे की लिंबाराज महाराज यांची खूप आख्यायिका आहे, आणि जे लोक परगावी कामानिमित्त गेले आहेत ते दिवाळीला न येतासुद्धा या यात्रेनिमित्त आवर्जून येतात. मुंबई, पुणे, नाशिक, जे बाहेरगावी गेलेले लोक आहेत ते सुद्धा इथं येऊन लिंबाराज महाराजांचा आशीर्वाद घेऊन प्रसादाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करतात, आणि सर्व मोठ्या थाटामाटामध्ये हा यात्रा महोत्सव होत असतो. काय सांगा तुम्ही त्यांच्याविषयी, काय चमत्कार असे काय घडलेले आहेत का गावामध्ये? नाही, चमत्कार तर भरपूर पहिले जुने लोक सांगतात आहे, आणि त्यांच्यावर विश्वास आहे लोकांचा सर्व, की जर कुठल्याही याच्यामध्ये जर वाद काही जर झाले, लिंबाराज महाराजांचं नाव जरी घेतलं तरी सहसा वाद निपटण्याचा प्रयत्न या गावामध्ये होतो. त्यामुळे लिंबाराज महाराजाचा चमत्कार आहेच, त्याच्यामुळे खूप आख्यायिका लिंबाराज महाराजांची आहे. धन्यवाद सर. सदाशिव अंबादास शहारनगर, राहणार कुठले? रामपुरी. बरं, काय सांगाल तुम्ही संत लिंबाराज महाराज विषयी? संत लिंबाराज महाराजाविषयी असे की जे काय बाहेरगाव गेलेले असतात आमचे लोक, इथं सर्व समाज एकजुटीने इथं आनंदाने राहतो. या 7 दिवस कुठल्याही प्रकारचा दारू म्हणा, मटका म्हणा, ह्या असल्या कसलाही इथं चालत नाही. फक्त भक्तिनाद
हा आमचा 7 दिवस चालतो. बरं बरं. काही चमत्कार घडलेले आहेत का आपल्या, काही सांगितलं असेल? जुने लोक सांगतात की बाबा बरड असते ते बरडाचा त्यांनी पाक केलेला होता आणि नदीच्या पलीकडे जायचं तर त्याच्या आम्हाला ते घोंगडी असे टाकायचे आणि पलीकडे जात होते असे बरं बरं. असे आख्यायिका आहे. आणि विशेष म्हणजे सर्व धर्माचे लोक ह्या पंचक्रोश येथील समजा म्हणजे 10-15 खेड्यातील लोक ह्या इथं येऊन रोज 7 दिवस भोजनाचा आस्वाद घेतात. बरं, बरेचसे असे भक्त आम्हाला प्रतिक्रिया दिली, नवस पूर्ण केले जातात इथं, जागरूक देवस्थान आहे. तुम्ही कधी नवस बोलले होते का? हां बोललो होतो. काय बोलले होते? मग आता मी स्वतः वैयक्तिक तसं काय बोललो नाही, पण इतर लोक बोलतात. कुणी साखर वाटतं 2-2, 3-3 क्विंटल, कुणी काय म्हणजे दान ज्याच्या परीने आपण आपल्या परीने लोक दान देतात तिथं. ठीक आहे, धन्यवाद सर. आज रामपूर या ठिकाणी जो संत लिंबाजी महाराज यांचा जो जन्मोत्सव आहे आणि हा उत्सव अक्षरशः यात्रेचं स्वरूप आलेला आहे. या रामपुरीमध्ये जे काय नातेवाईक असतात ते संपूर्णपणे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि आज शेवटचा दिवस आहे. या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी लोह्या साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया संत लिंबाजी महाराज यांच्याविषयी थोडक्यामध्ये. आपला परिचय सांगा अगोदर. बालाप्रसाद रामरतन लोया. काय सांगाल तुम्ही, आज रामपूर या ठिकाणी संत लिंबाजी महाराज यांचा जन्मोत्सव मोठा उत्साह साजरा केला जात आहे, याविषयी काय सांगाल? कसं आहे, लिंगराज महाराजांच्या जन्मोत्सवाबद्दल नुसतं बोलण्यासारखं नाही, ते एवढे महान संत आहेत की आमच्या रामपुरीवर कुठलीही कधीही कुठली गादा येत नाही. त्यांच्या आशीर्वादाचा असा पगडा आहे की आमच्या गावाला सगळीकडे दुष्काळ पडून द्या, पण आमच्या गावाला कधीही दुष्काळ असं भयानक दुष्काळ कधीच पडत नाही. या 2 संत जोपर्यंत आहेत तोपर्यंत. आणि यांच्या महत्ता अशा आहेत की ते ज्यावेळेस इथून गेले ते पंढरपूरला आणि तिथं आमच्या गावाला आग लागली होती. तिथं त्यांनी नुसतं असं हातावर चोळल्याच्या नंतर त्यांच्या हाताला फोड आले होते. म्हणजे एवढे महान संत आहेत ते. मुलीचा मुलगा, मुलाचा मुलगा, मुलीचा मुलगा आणि मुलाचा मुलगी हे करायची ताकद त्यांच्यामध्ये होती. तसं स्वामी महाराजांचं आहे. स्वामी महाराजांनी मांजर जिवंत केली, पुढे एका बाईने पाहिलं की काही बी जिवंत करू शकते, ते एक मुलगा आणून टाकला, तो मुलगा जिवंत केला आणि त्यांनी जिवंत समाधी इथं घेतलेली. ही संजीवन समाधी आहे, ही ज्ञानेश्वर माऊलीसारखी समाधी आहे. फक्त एक बाजूला असल्यामुळं तिची महत्ता नाही. आणि आमच्या गावाला पहिलं दीपावलीला मुली वगैरे आणायचं, पण आता दीपावलीपेक्षा महत्त्व आमच्या लिंगराज महाराजाच्या यात्रेला जास्त आलं आहे. आणि प्रत्येक मुली येतात, प्रत्येक, आणि देण्याबद्दल तर विषयच नाही. गरीबातला गरीब त्याला वाटेल समजा त्याची ऐपत 500 देण्याची, तो 2000 रुपये देतो. ही त्यांची महत्ता आहे. हे काय म्हणजे तुमचं माझं कोणाचं श्रेय नाही, त्यांचा आशीर्वादच तसा आहे. आणि लिंगराज महाराजाबद्दल म्हणजे याच्यापेक्षा जास्त बोलणं योग्य वाटत नाही. कसं आहे, त्यांनी जे तपश्चर्या आहे त्यांची, हिला तुम्ही आम्ही कोणी तोडच नाही जगामध्ये. काय मला सांगा ना तुम्ही, काही बी आजचा अनुभव सांगतो मी. एक म्हणजे नाव नाही सांगत, एक व्यक्ती सकाळी निघाला, मला गडबडे म्हणले, गाडीमध्ये बसला, गाडी पंक्चर झाली आणि तो मोटरसायकल घेऊन इकडे दर्शनाला आला. 2 मिनटात ते टायरच निघाला, काही गेले निघाला, आणि 2 मिनटात तो इकडे दर्शनाला टायर निघाला आणि दुसरं बसलं बिन गेला. तो आत्ता त्याचा फोन आला, म्हणले मी पोहोचलो पुण्याला. काय असतं की ह्या दैवताला पाठ लावून ज्यांनी गेलेत त्यांचंसुद्धा काही खरं नाही. तुम्ही असो, मी असो, जे तुम्ही नाही, तुम्ही पाहुणे माणसं आहे, तुमचा नाही, पण आम्ही गावातल्या माणसांनी जर समजा पाठ लावून गेलो त्याला सुखाचा दिवस दिसणार नाही कधीच. एक महत्त्व आहे त्यांची. आणि ती बोला ना तू. बरं, जागरूक देवस्थान झालं आहे, या ठिकाणी भाविक भक्तांची संख्या खूप मोठी वाढली आहे, पण विकास म्हणावा तेवढा झालेला नाही. काय पहिलं तर काहीच नव्हतं. पहिलं तुम्ही तिथं सगळे गाढवं बांधायनं लोक वाईट, म्हणजे तिथं कोणी जातं बी नव्हतं. आमच्या इथं सोपान काका म्हणून आहेत मस्केचे, सोपान काकांनी तिथं त्या देवस्थानाला थांबले आणि तिथून मग त्यांनी त्या विकास सुरुवात केला. त्याच्यानंतर ते शिव झाले, मग त्याच्यानंतर महाराज आले आणि तिथं मग आता कसं प्रत्येक वर्षी 2 रूम बांध, कधी फरशी बसो, आता चांगलं डेव्हलप झालं आहे. आणि
भविष्यामध्ये ते देवस्थान नंबर 1 होईल, याच्यात कुठली शंका नाही. आता मंदिराचं बांधकाम आहे, तो बी सगळ्या नवीन पोरांनी आमच्या सगळ्यांनी विचार केला आहे, तो सुद्धा पाडून बांधण्याचा आमचा संकल्प आहे आणि होऊन जाईल. ते त्यांच्या मनात आल्यावर काही अडचण नाही. काय विकास साधला पाहिजे बरं? आता देवस्थानाचा काय विकास राहिला आहे आपल्याकडे? देवस्थानाचं मंदिर बांधणं महत्त्वाचं आहे. मंदिराचा परिसर झाला चांगला, पण आजूबाजूनी जे समजा मंदिराची पत्र आहेत ती थोडेसे कमकुवत झालेली जुन्या हिशोबाने, ते पत्र सगळे बदलणं, RCC त्याला बनवणं, मंदिरातून आतूनच प्रदक्षिणेला मार्ग काढणं, एवढे कामं राहिलेत. नाही तर बाकी तिथले जवळपास सगळे कामं आपल्या काम कुठपर्यंत बी संपणार नाही, पण जे आवश्यक आहे ते कामं सगळे. आता पहिलं बसायला सगळी माती होती, सगळे लोक मातीवरच बसून जेवायचे आणि ती माती बी ताटामध्ये यायची. आता किमान सगळं चांगलं झालं आहे चकाचक, आणि अजून बी होईल, याच्यात काही शंका नाही. यावर्षी बी रोड होऊन जाईल, जो हा रोड आहे रोड बी होऊन जाईल. चाललं आहे, लोकांचं लक्ष लिंबाजीबुवाच्या हद्दीपर्यंत चांगलं आहे. आमच्या गावाच्या प्रत्येक माणसाला लिंबाजीबुवाबद्दल कुठं असं वाटत नाही किंवा आपण कुचराई करावं, आणि एकही तिथं कुठलाही माणूस बेईमानी 50 पैशाची करीत नाही. एक वैशिष्ट्य आहे लिंबाजीबुवाचं. कसं असतं, देवस्थानाचे पैसे त्याचा हिशोब, इथं 50 पैशाची कोणी बेईमानी नाही का, हे आमच्या देवस्थानाचं वैशिष्ट्य आहे. हे फार कमी ठिकाणी पाहायला मिळतं. नाही तर सप्त्यामध्ये कसं आहे, लोक सप्त म्हणलं की सप्तात, पण इथं नाही होत तसं. धन्यवाद सर.